नमस्कार. नामदेव शेलार. आज आपण पेपर फुटी संदर्भामध्ये जे आंदोलनं सुरू आहेत, दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या 22-23 दिवस उपोषण आंदोलन सुरू आहे, याविषयी चर्चा करत असताना आमचं त्या ठिकाणी कार्यालय आहे. स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने आमचे देशभरामध्ये पत्रकार कार्यरत आहेत, तसे दिल्लीमध्ये सुद्धा आहेत. त्यांना त्या आंदोलनामध्ये विविध क्षेत्रातून आलेला अनुभव आणि वस्तुस्थिती, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावर झालेला लाठीचार्ज, त्यांना झालेली मारहाण आणि सरकारने घेतलेलं आडमुठी धोरण, या संदर्भामध्ये आमची पत्रकार संघटना स्वतंत्र संपादक पत्रकार संघ या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांची बाजू प्रत्येक पक्षाचे लोक, सामाजिक संघटना आणि नागरिक, पालक हे मांडत आहेत. परंतु आपण थोडं जरा विश्लेषणामध्ये जाऊ. नीट पेपर फुटी प्रकरण जे घडलं, त्याच्यामध्ये ते कुठे घडलं, कुठपर्यंत लोन पसरला, त्याच्यामध्ये किती लोक अटक झाली, पुढे काय झालं याची बातमी आली नाही. परंतु त्याचा उद्रेक केव्हा झाला? ज्यावेळी विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज झाला, विद्यार्थ्यांना मारलं, अमानुष मारहाण केली, त्यावेळेस उद्रेक झाला. उद्रेक कोणी केला? आणि ह्या ज्या घटना आहेत, ते एखादा उपोषण असतो, त्याला कालमर्यादा असतो. आपण ज्या पद्धतीने माहितीचा अधिकार, माहितीच्या अधिकाराला आपल्याला कालमर्यादा दिलेली, कोणी दिली? ती कायद्यान्वये सरकारने दिली. मग उपोषण असले तर उपोषणामध्ये 24 तासानंतर ते उपोषणकर्त्याशी भेट घेतली पाहिजे, ते चर्चा केली पाहिजे आणि तो चर्चेने विषय संपवला पाहिजे. परंतु या ठिकाणी बहुमताचा ज्या ठिकाणी आकडा असेल सत्ताधाऱ्यांचा, त्या ठिकाणी असं होत नाही. काही ठिकाणी लोकप्रतिनिधी असे असतात, जाऊ द्या, बसू द्या, मरू द्या. आणि मग अशा वेळेस त्याची संसिता संपल्यानंतर नागरिक, इतर जे विद्यार्थी असतात ते त्या ठिकाणी धावतात आणि त्याच्या न्यायासाठी ते सुद्धा आंदोलन करत असतात. हे आपण खूप पाहिलेले आहे. दिल्लीचं असंच आहे. करून प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगा आहे. आजची परिस्थिती अशी आहे का शिक्षण क्षेत्रामध्ये कोणी निर्माण केले खाजगी कॉलेज, कोणी दिल्या परवानग्या, कोणी दिला अनुदान आणि मग कोणी काढले पेपर? विद्यार्थ्यांनी तर काढले नाही. पेपर जे नीट शीट सगळ्या ज्या परीक्षा ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये काय चाललंय? खरोखरच सामान्य जो वर्गातला, जो हुशार, ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला हुशार मुलगा आहे, तर त्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतंय का? का नाही मिळत? तर ही पेपर फुटी आतून सगळं हे आतून पहिल्यापासून चालू आहे. परंतु त्याची वाच्यता हे जास्त झालं, त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे गेले, त्याची वर्गवारी वाढली मार्कांची आणि त्यामुळं या घटना आता या उदयास आलेल्या आहेत. पहिल्यांदा तर ज्यांनी डिग्री घेतल्यात, आज जे डॉक्टरसाठी, डॉक्टर, इंजिनियर, वकील सगळे जे आता या ठिकाणी मुलं आहेत, ती मुलं पुढचं आपला भविष्य आहे म्हणून आपण सांगतो, परंतु त्यांना कोणीही मदत करत नाही. कुठले आमदार, खासदार, राजकीय मंत्री यांच्याकडे जर गेले, त्यांना सांगितलं ना
का बाबा या ठिकाणी मार्क कमी आहेत किंवा या ठिकाणी यांना ॲडमिशन पाहिजेत, डोनेशन मागतात, तर ते डायरेक्ट वरती हात करतात. ते सांगतात नाही नाही, ते ऐकत नाहीत. ते ऐकत नाहीत म्हणून तुमच्याकडे आलेत. आणि तुम्ही या ठिकाणी सांगता ते ऐकत नाही, मग त्यांना शासनाचं अनुदान, त्यांना इमारतीसाठी खर्च, त्यांना का पोचता तुम्ही, त्यांना पुढे का करता तुम्ही, त्या विद्यार्थ्यांची मतं का घेता तुम्ही. हे असे काही कॉलेजेस आहेत. आणि त्या ठिकाणच्या एखादा जर राजकीय नेता जर गेला तर त्याला डिग्री भेटते डॉक्टर की. खरंच डॉक्टर असतो का तो. आणि ज्या डॉक्टरसाठी ही पोरं मार खातात, ते श्रम घालून शेनी या ठिकाणी नीटची परीक्षा देतात, त्यांना डॉक्टर स्वतःच्या श्रमातून, कष्टातून, बुद्धीतून व्हायचं आहे, त्यांना डॉक्टर होता येत नाही. परंतु यांना जर यांनी 2, 4, 5 लाख रुपये दिले तर यांना डॉक्टर की भेटते. कुठे चाललंय आपलं शिक्षण. का झाली पाहिजेत ही आंदोलनं, काय झाले पाहिजे ते उपोषण व्हायला नाही पाहिजेत. मग तुम्ही ते जी नीट असेल, जी लोकांना ज्या ठिकाणी जी मुलं आहेत सामान्यांची, ती शिकवत अगर नसो शिकवत, त्यांना तुम्ही वाड्यावर सोडलेले सोडून द्या, त्यांच्या हालवर सोडा. मग नीटचा त्या ठिकाणी नीटचा एवढाच लागला पाहिजे कट ऑफ, तेव्हा त्याला इथं सरकारी याच्यामध्ये भेटेल. किती सरकारी जागा असतात, किती लोकांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतात. आणि ज्या ठिकाणी डोनेशन घेतल्या जातात मॅनेजमेंटमध्ये, मग त्याच्यावर आपलं काय आहे, त्याच्यावर का कारवाई होत नाही. त्यांना तुम्ही त्या ज्यांना कमी मार्क पडलेत त्यांना ॲडमिशनसाठी तुम्ही कॉलेजची बाकीच्या कॉलेज का काढत नाही, तुम्ही त्यांना अनुमती का देत नाही. आणि ज्या अनुमती दिल्यात त्या सगळ्या खाजगीनाच का, सरकारी कॉलेज प्रत्येक तालुक्याच्या लेवलला का काढत नाही तुम्ही. का प्रत्येक कॉलेजात जर आला, त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज झाला, त्या ठिकाणी लॉ कॉलेज झाला, बाकीचं जे कॉलेज जर आले या ठिकाणी, तर तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना, त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. आजची जी विद्यार्थी आहेत तर ती पास होतात, परंतु त्यांना 4 जिल्हे, 5 जिल्हे, 8 जिल्हे पार करून जातात. काहींना तर आपल्याला राज्य पार करून जावं लागलं आहे, देश पार करून जावं लागलं आहे. आणि त्यांचे जे शिक्षणासाठी आहे, त्यांच्या शिक्षणासाठी कोणी मदत करत नाही. परंतु त्याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तो डॉक्टर झाला, वकील झाला, काही जर झाला ज्या टायमाने, मग मात्र त्याला यांची 60 रुपयाची शाल आणि 1 रुपयाचा गुलाबाचा फुल असतो. ही मानसिकता तुमची ठेवली त्या ठिकाणी. आणि जे शिकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सांगता का बाबा या शिक्षणामध्ये यांनी घेतली, त्यांना राजकारणामध्ये वारसा तुम्ही चालवायचा आणि बारसा यांच्यावर सोडायचा, आणि त्या बारशामध्ये ज्या घुगऱ्या आहेत त्या तुम्ही खायच्या. ही आंदोलनातली स्थिती आहे. आणि ह्या आंदोलनातली स्थिती ही उद्रेक का बनली, तर प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक त्याचा नातेवाईक या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे. बाप शिकला नसेल पण मुलं शिकलेत ना, हे तर ध्यानात ठेवले पाहिजेत. आणि ज्यांची मुलं, तुम्ही मग सांगत असाल का आमची मुलं कुठे जाणार नाही, परंतु ती मुलं त्या जे आंदोलन करतात त्यांची मित्र असतील ना. हा विचार केलाय का भविष्यामध्ये हेच विद्यार्थी, तुम्ही पुण्यामध्ये UPSC MPSCला त्या ठिकाणी त्यांची दखल घेतली नाही, त्यांच्या त्या ठिकाणी उद्रेक तुम्ही केला. तिकडं अनेक ठिकाणी ज्या टाइमला आंदोलन उपोषण केली त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही. इथे जरी केला तर इथे पण तुम्ही हीच परिस्थिती केली. भविष्यामध्ये ज्या टायमाला या टेबलावर हीच पोरं आत्तापासून अधिकारी म्हणून, डॉक्टर म्हणून सगळ्या स्तरावर बसतील ना, त्यावेळेस तुम्ही ज्या टायमाला जाल त्या टायमाला तुम्हाला ते इज्जत देणार नाही. तुम्ही किती काही असू द्या. यासाठी आपण आपल्या घरापासून विचार केला पाहिजे, तर सामान्यांच्या मुलापर्यंत केला पाहिजे. जी पोरं त्या ठिकाणी आल्यात, चांगली पण आहे, चांगल्या घराण्यातली पण पोरं आहेत, ती पण आल्यात ना त्या ठिकाणी. का वैतागली ती. 24 तासातून 10 तास अभ्यास करणारी पोरं आहेत, 12 तास आहेत. किती वेळा झोपतात, 2 तास झोपतात. जेवण त्यांचं बरोबर नाही, ठिकाणावर होत नाही. मग अशा विद्यार्थ्यांशी खेळ खेळण्यापेक्षा राजकारण थोडा बाजूला ठेवा ना.
जर त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांचा विषय आला का बाबा राजीनामा द्यायचा, होत आहे ना, चिकार राजीनामे घेतलेत, तुम्ही खूप राजीनामे घेतलेत आणि खूप केलेत, त्याला इकडं काढा, दुसरीकडे द्या, होऊ शकतंय. ही चर्चा काय त्याच्यामध्ये तुमच्यात पण होऊ शकते. परंतु त्या पडत्या आडून जर त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधानचे 20 खासदार आहेत आणि 20 खासदार जर त्या ठिकाणी नाराज होतील आणि आपल्याला सत्तेला धोका लागल, सुरुंग लागल, ही भीती जर तुम्ही बाळगत नाही ना, मग ही जर भीती जर तुम्ही त्या ठिकाणी बाळगत जर असाल, मग त्याच्यासाठी तुम्ही इकडचे 8, तिकडचे 4, तिकडचे 6 असे तुम्ही जमा केलेले असतील. परंतु या ठिकाणी निर्भीड बोलणं, निर्भीड लिहिणं, निर्भीड त्या ठिकाणी मत मांडणं, याच्यावर जर हुकुमशाही जर लादली जात असेल तर त्या टायमात त्यामुळे आणि त्याचा ज्या टायमाला शेवट झाला म्हणून हा उद्रेक या ठिकाणी होतोय. आज या ठिकाणी देशात नाही तर परदेशामध्ये सुद्धा आपल्या देशाच्या विरोधामध्ये म्हणजे आपल्या देशा पातळीवर जो उद्रेक झाला विद्यार्थ्यांच्या त्या संदर्भामध्ये तिकडं सुद्धा मोर्चा निघतात. आपली पण इज्जत आहे ना, मग आपली इज्जत आहे त्या ठिकाणी, तर मग ते बोलतात, ही आपलीच पोरं आहेत, जे आपल्याला सांगतात, जे लिहितात, जे आपल्याला वाट दाखवतात का इथे आपली चूक होते आणि ती सुधारण्याची जर त्या टायमाला जर वाट दाखवत असेल, तुम्ही पण वाट दाखवता ना विद्यार्थ्यांना, तर तुम्ही चुकता, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही मोठे आहात, विद्यार्थी लहान आहेत, पण आपण त्यांना त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे विद्यार्थी तू चुकतोस. पण त्या ठिकाणी पण एकच विद्यार्थी आहे का चुकायला? किती लाखो विद्यार्थी आहेत, या त्यांच्या जीवनाशी खेळ आलाय, गल्याशी आले, त्यांना जीवन नकोशी झालं, त्यांची मानसिकता खालवलेली आहे म्हणून ते रस्त्यावर आलेले आहेत. आज रस्त्यावर आलेली जी पोरं आहेत ती टॅलेंट आहेत, खूप चांगल्या घराण्यातली आहेत, ती काय अशी नाही आहेत का बाबा कोणीतरी आणली आणि उभी केली, अशी नाही आहेत. याचा विचार तर सरासरी करायला पाहिजे आणि हा विषय या ठिकाणी संपला पाहिजे. आणि ज्या पद्धतीचे अनुषंग महाराज जे करता का करायला लावता, हा विषय आता त्याच्यामध्ये चर्चेत येतो. खरोखर याच्यामध्ये राजकारण नकोच आहे आणि विद्यार्थी राजकारण करतच नाही, आपण अनेक बघितले. परंतु आता आपण जर सांगितला का यांनी ते करायला नाही पाहिजे, विद्यार्थ्यांनी ते असे केले, हे चुकले, हे केले, ते केले, ते असे आहेत तसे जर तुम्ही बोलले आणि जर त्यांच्या मनात राहिला का बाबा हा या पक्षाचा आहे आणि हा माणूस यांनी बोलला होता आणि तो जर डॉक्टर झाला तर तुम्ही त्याच्या दवाखान्यात नाही जाऊ शकत, कारण तो पहिले बोलल हा होता का, ठीक आहे जरा वेटिंगला ठेवा बघूया. ही मानसिकता त्यांची बनली नाही पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये. आत्ता तुम्हाला या ठिकाणी भ्रष्टाचार निपटण्यासाठी तुम्ही सगळा काय करता तरी चालूच आहे. एखादा अर्ज जरी गेला महसूल खात्यामध्ये तरी चिरीमिरी घेतल्याशिवाय तो पुढे जात नाही. महसूल मंत्र्यापासून सगळ्यांनी चिकार JR काढले, परंतु त्या JRला काही त्या ठिकाणी अधिकारी तलाठी सर्कल बसून जे आहेत ते हात पण लावत नाही त्या अर्जाला आणि असे पेंडिंगला पडलेले, कचऱ्याच्या डब्यात पडलेले आहेत, ते त्या ठिकाणी व्हॅल्यू देत नाही, ते फक्त पैशाला व्हॅल्यू देतात. आता ते करप्शनची जी आहे, तुम्ही मागचा करप्शन खतम करण्यासाठी, हे संपवण्यासाठी जी पावले उचललेली आहे तर ती या ठिकाणी येऊन ठेपलेली आहेत. बऱ्या पद्धतीने काम तुम्ही करता हे लोकांच्या मनामध्ये ठसलेलं असताना तुम्ही जी पुढची पावलं आहे ती निर्भीड होती, ती या ठिकाणी भ्रष्टाचारी नव्हती, परंतु त्यांच्यामध्ये तुम्ही दरी निर्माण केली आणि ही दरी निर्माण झाल्यानंतर एकट्या माणसाचा, आज पक्षाचं कोणी नाव घेत असेल, परंतु पक्षाचं नाव घेत असताना 4 लोक बोलतात, 400 लोक बोलत नाही, परंतु 400 लोकांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतोय आणि तो कोण करतोय, तो आपण करतोय. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी घडू नयेत. मुलांना प्रत्येक ठिकाणी आवश्यक तिथे शिक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही ते शिक्षण घेतात, त्यांचे आई वडील खर्च करतात, कुठं आपण नोकरी देतात, काय दिली नोकरी त्यांना? सगळ्या जागा भरतो, हे करतो ते करतो, त्यांना नोकऱ्या दिल्या का? पोलीस भरतीमध्ये त्यांना धावायला लागते, आपण धावतो का नाही धावत? त्यांची कष्टाची चीज आहे. डॉक्टरकीमध्ये तेच अभ्यास करतात, तेच डॉक्टर होतात. फक्त जर सरकारीमध्ये आलं तर आपण राबवतो, हे कर ते कर ते कर. मग आपले सगळे 5वी वर्षाला कडले वाढदिवसाला शिबिर
फुकट बिचारे राबवतात. मग अशा वेळेस ही जी मुलं घडतात सगळ्या क्षेत्रामध्ये, तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण केला पाहिजे. आणि ते देण्यासाठी त्यांच्या काय इच्छा आकांक्षा असतील त्या समजून घेतल्या पाहिजेत. याच्यामध्ये एकच तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे का, तो फक्त मंत्र्यांचा राजीनामा, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा एवढाच आहे. बाकीचा जर तो जर नसता तर तुम्ही या ठिकाणी वल्लेत नसते. असे आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते ठासून बसलेलं आहे. मग हे सगळं करत असताना आपण ह्या विषयी कुठंतरी तो बाजूला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांना पुढं ॲडमिशन घ्यायची आहे, पुढं त्यांना शिक्षण करायचं आहे, पुढं त्यांना परदेशात जायचं आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या हातामध्ये काठीने आली पाहिजे, लाठीने आली पाहिजे, दगडने आली पाहिजे. ही सगळी जबाबदारी आपली आहे आणि आपण त्यांना ते मार्गदर्शन करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि नीटचा जो विषय आहे, तर नीट परीक्षा तुम्ही रद्दच करा ना, बाकीच्या मार्गाने घ्या ना. त्याच्यामध्ये पहिले 60% मार्क घ्यायचे, नंतर ते शीट आली, नीट आली, सगळं काय आला. आता त्याच्यामध्ये चीट नीटला पण त्याच्यामध्ये काही हे लावले, काही काहींच्या वकिलांच्या डिग्री आहेत, 2 मार्क पडले तरी पण ॲडमिशन भेटतो. पण नीटला याच्यामध्ये जे आहे तर त्याचा कट ऑफ लावला जातो. मग कट ऑफमध्ये किती पोरं असतात, परीक्षेला किती पोरं होती, किती लोकांना ॲडमिशन भेटली, एका राज्यामध्ये किती कॉलेज आहेत. मग त्या राज्यामधले जर त्यातल्या मुलांना जर ॲडमिशन जर दिला, बाहेरच्याला जर दिला नाही, तर तिथे त्या ठिकाणी त्यांचं समाधान होईल अशी काय सुविधा तुम्ही केल्यात का? मग शिक्षणाबाबतीमध्ये सगळे जे खाजगी कॉलेज आहेत हे सगळे कोणाचे आहेत? कोणाचे आहेत? एकदम टॅलेंट राजकारणी असतील, सत्तेच्या ह्याच्यातून घेतल्या परवानग्या असतील. तिथं काय चाललंय त्याचं ऑडिट तुम्ही त्या ठिकाणी असं करा ना, पारदर्शक. या ज्या गोष्टी घडायच्या नसतील, हे जर सगळं त्याच्यामध्ये कॉपी आहे, कॉलेजच्या ह्याच्यामध्ये 12वी परत कॉपी चालते, नीटमध्ये पेपर फुटी चालते. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक ठिकाणी ठरलेल्या आहेत. मग या ठरलेल्या बंद करायचं कोणाचं काम आहे? हे कॉलेजेस कोणाचे आहेत? तिथं ॲडमिशन कोण देतोय? तिथं माणसं पैसे घ्यायला, डोनेशन घ्यायला कोण बसवलेले आहेत? ते बाबा डोनेशन घेऊन काय करतात? त्यांना त्याच्यामध्ये जी फीस आहे, जी बाहेरच्या युनिव्हर्सिटी आहेत, मग त्याच्यामध्ये त्यांना मुलींना शिक्षण फुकट मिळतंय का? ओबीसीला, ST NTला त्या ठिकाणी फायदा भेटतोय का? स्कॉलरशिप मिळते का? या सगळ्या गोष्टींच्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. ते लक्ष देत नाही. आणि हे लक्ष देत नाही नंतर शेवटच्या जे स्वतःच्या ह्याच्याने, बुद्धीने, कष्टाने, आईवडिलांनी रुपया करून ज्या ठिकाणी सामान्य पोरांना शिकवले आहेत, त्यांना ज्या टायमाला या अडचणी निर्माण झाल्या त्या टायमाला हा उद्रेक झालेला आहे. आणि या उद्रेकाला जबाबदार कोण आहे? म्हणून सगळे त्या ठिकाणी सरकारला जबाबदार धरतात. परंतु या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन याच्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. राजकारण झालंच नाही पाहिजे. परंतु आता मागच्या याच्यामध्ये नीट फुटीच्या संदर्भामध्ये आत्ता माननीय नरेंद्र मोदींनी सांगितला आता का आम्ही त्याच्या फास्ट केस चालू, त्या ठिकाणी त्यांना शिक्षा करू. परंतु नीट फुटी ज्या टायमाला झाली, महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आणि ती लोन दुसरीकडं पसरलं, तर त्या महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये एक विषय चर्चेला आला होता. सरगर कोण? सर अरे म्हणजे पेपर फुटीमध्ये जे काही लोक असतील नीट परीक्षेच्या, त्याची चौकशी झाली का? मग ते सगळे त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? किती कॉलेज आहेत महाराष्ट्रातले? बाहेरचे किती कॉलेज आहेत? त्यांचा आकडा किती आहे? का एकच बाबा हे जे आहेत आता त्याच्यामध्ये काय मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मग मंत्र्यांचा राजीनामा देऊन जेवढे या ठिकाणी जे सामील आहेत नीटच्या परीक्षेत त्यांना फुकट सोडून द्यायची का? कायद्यात तुम्ही कराल त्या ठिकाणी काहीतरी बाबा कराल, एक तर नीटच रद्द करायची किंवा त्याच्यात काहीतरी फेरबदल करायचे. परंतु आत्ता जो आंदोलन झालं आहे हे सरकारला सुद्धा महागात पडलंय, प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलंय. मग याच्यामध्ये जो एलिक्यू झाला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, एका चांगल्या पक्षाच्या आमदारांनी एलिक्यू केला का नीटमध्ये ज्यांचा संबंध आहे त्याची चौकशीवरून कारवाई झाली पाहिजे. सरगर म्हणून जे ओरडले ते कोण आहे, त्याची पुढं काही चौकशी आहे? जे झालेत पुण्यावरून इकडनं तिकडनं जे पकडलेले आहेत त्यांची तर बातमी आत्ता पुढे आलीच नाही. मग त्यांची चौकशी पुढं काय झालं? पुन्हा आता त्याला काही जोडले गेलेले आहेत का? याची सगळी चौकशी होऊन
हा विषय या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय देऊन संपला पाहिजे अशीच अपेक्षा आहे.